देश पातळीवर राहुल गांधी यांनी अक्षरशः रान उठवले. ते भाजपच्या मागे लागल्यात, नरेंद्र मोदींच्या मागे लागल्यात. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तसं काही दिसत नाही. महाराष्ट्र काँग्रेस एकदम थंड आहे, शांत आहे. हे आपल्याला मागच्या इलेक्शन पासून दिसतंय आणि आता देखील तीच परिस्थिती आहे. आणि याचं मुख्य कारण असं आहे की त्यांचे दोन घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीतले, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना, हे दोघांनी आपले आपले भिडू शोधलेले आहेत आणि काँग्रेस कुठेतरी एकटं पडलेलं आहे. ह्यांचे भिडू कोण हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एकी झालेली आहे. दोन भाऊ परत एकत्र आलेले आहेत आणि हे येतानाच एका वेळेस उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. म्हणजे थोडक्यात येणाऱ्या पुढच्या इलेक्शन पर्यंत हे दोन भाऊ एकत्र राहतील, एकत्र बिल्टअप देतील, परसेप्शन तयार करतील असं दिसते. दुसरीकडे तुम्हाला माहिती आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येईल याच्या तर जबरदस्त चर्चा सुरू आहे. तुम्ही त्याच्याबद्दल रोज बातम्या वाचत असाल. त्यामुळे जर असं झालं तर शरद पवार अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येईल, इकडे ठाकरे बंधू एकत्र येतील, मग काँग्रेससाठी कोण राहिलंच नाही, काँग्रेस एकटं पडते. आणि याच्यामुळेच कुठेतरी काँग्रेस आता सावध झालेलं दिसते. काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ, त्यांनी सांगितलं की झेडपीमध्ये किंवा बाकीच्या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये आम्ही एकटं लढलो, एका स्वबळावर लढलो. का तर आम्हाला काँग्रेसची आयडिओलॉजी लोकांपर्यंत पोहोचवायची होती आणि काँग्रेसला आम्हाला बलाढ्य करायचं आहे. पण जर तुम्ही वास्तव बघितलं तर तसं होत नाहीये. काँग्रेसला सगळीकडे हार पत्करावं लागली. बऱ्यापैकी जागेवर भाजप जिंकून आलेला आहे. काँग्रेसनं काही जागा जिंकल्यात. म्हणजेच आपण पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये 4 महानगरपालिकेत त्यांचे चांगले लोक निवडून आले. पण याच्या सगळ्यामुळे ते डायरेक्टली भाजपला किंवा विरोधकांना टक्कर देतील असं सध्या तरी चिन्ह नाही. आणि महाराष्ट्राचं पॉलिटिक्स ज्या लोकांना माहिती आहे त्यांना एक गोष्ट समजेल की महाराष्ट्राचे लोक कुठल्याही एका पक्षाला कधीच पूर्ण समर्थन देत नाहीत, पूर्ण मॅन्डेट देत नाहीत. ते आपलं मॅन्डेट 2 ते 3 पक्षांना देतात. म्हणूनच महाराष्ट्रात युत्या आणि आघाड्या चालतात. भाजप एवढं बलाढ्य झालेलं आहे तरी पण भाजपमध्ये आता सध्या ही हिंमत नाही की ते शिंदेंना आणि अजित पवार गटाला बाजूला करेल आणि एकटं निवडणूक लढेल. भविष्यात ते होईल कदाचित, पण सध्याच्या परिस्थितीत त्यांना त्या दोन्ही पक्षांना बरोबर ठेवावं लागते. एवढं असताना भाजप जर एवढी सावध भूमिका घेते तर काँग्रेस मात्र एवढं बेचूटपणे का वागते आणि काँग्रेस असं का मत आहे की ते एकटं लढून ही निवडणुका जिंकू शकतात. पुढच्या इलेक्शन पर्यंत जर काँग्रेसनं बिल्टअप दिला, त्यांचे नेते महाराष्ट्रात आले, त्यांनी प्रचार केला, राहुल गांधींनी स्वतः लक्ष घातलं तर चित्र कदाचित बदलेल, आपण सांगू शकत नाही. पण तसं झालं नाही. हीच परिस्थिती जर चालू राहिली तर येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये, त्यानंतरच्या लोकसभा इलेक्शन्समध्ये परत एकदा काँग्रेसला हार पत्करावा लागेल आणि त्याचा कुठेतरी इनडायरेक्टली फायदा हा भाजपला होईल. जर भाजपला फायदा करून द्यायचा नसेल तर काँग्रेसला एकतर लोकांबरोबर युती करायला पाहिजे, त्यांच्या बरोबर लढायला पाहिजे, आणि तसं नसेल तर स्वबळ हे जे आहे ते दाखवलं पाहिजे, तेवढ्या स्ट्रॉंगली काम केलं पाहिजे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? काँग्रेसची पुढे जाऊन काय अवस्था होईल? तुमचं काय मत आहे? त्यांचे अच्छे दिन येतील का अजून बुरे दिन येतील? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.